हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर प्रियांका. बरेच पेशंट मला विचारतात, की मॅडम मला सतत ढेकर येतो आणि सतत गुळणी येते. आता ही गुळणी येऊ नये म्हणून मला काहीतरी औषध द्या, जेणेकरून हा प्रॉब्लेम माझा पूर्णपणे बरा होईल. तर त्यावरती मी त्यांना जे एक्सप्लेन करते ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच वेळेला औषधच प्रत्येक आजाराचं निदान नसतं. तर चुकीच्या सवयींमुळे सुद्धा बऱ्याच गोष्टी या उद्भवत असतात. आता सतत गुळणी येणं याला GERD असं म्हटलं जातं, म्हणजेच गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लेक्स डिसीज असं म्हटलं जातं. त्या पेशंटला थोडे त्यांची लाईफस्टाईलबद्दल विचारलं, की जेवल्यानंतर तुम्ही काय करता? त्यावेळेस पेशंट म्हणाला, की जेवल्यानंतर मी लगेच बेडवरती आडवा होतो. आता यामुळे होतं असं, एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजवते, की आपल्या काय चुका होतात. तर जेव्हा आपण लगेच खाल्ल्या बेडवरती झोपतो, त्यावेळेस होतं असं, इथून अन्न आपल्या स्टमकमध्ये म्हणजे पोटामध्ये जातं आणि पोटामध्ये असतं HCl. आता काय होतं, तर हा असतो लोअर इसोफेजियल स्फिंक्टर, जो अन्न खाली गेल्यानंतर बंद होतो आणि यामुळे आपण जे काही खातो त्याच्यामध्ये जे ॲसिड मिक्स होतं ते वरती येत नाही. पण बऱ्याच वेळेला पेशंट भरपूर ओव्हरफ्लो खातो आणि लगेच खाल्ल्या बेडवरती आडवा होतो किंवा झोपतो. त्यावेळेस होतं असं, की हा इसोफेजियल स्फिंक्टरवरती दाब येऊन जे ॲसिड आहे, जे अन्न आहे, ते पुन्हा इसोफेजिसच्या पाईपमध्ये म्हणजे इसोफेगसमध्ये ते येतं आणि त्यामुळे सतत गुळणी आल्यासारखं, सतत ढेकर हे सगळे सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात. आता करायचं काय, तर आता यासाठी करायचं काय, तर अगदी सोपं आहे. जेवल्यानंतर लगेच बेडवरती झोपायचं नाहीये किंवा लगेच बसून राहायचं नाहीये. थोडा वेळ, थोडं अंतर चालायचंय, ज्यामुळे ते अन्न व्यवस्थितरित्या आपल्या स्टमकमध्ये, आपल्या पोटामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स होईल आणि इसोफेजियल स्फिंक्टरवरती कोणताही ताण येणार नाही आणि त्यामुळे ते लूज होणार नाही. ह्या गोष्टी टाळायच्या तर आजपासून सुरुवात करा. जेवल्यानंतर लगेच झोपू नका, थोडंसं चाला.